हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. हे बघा, हे आहे वळवणीचं रेल्वे स्टेशन. पूर्ण हे जे पत्र्याचं काम दिसतंय ना, हे जे ब्रिज आहे ह्याला पण कलर दिलेला, पूर्ण कलरचं काम जे आहे ब्रिजचं पूर्ण हे लावले, पॅक केलं. म्हणजे असं कोणी असं वर बघा तिन्ही ट्रॅकचं काम झालेलं दिसतं इथं. म्हणजे जिथपर्यंत तुम्ही लांब बघा त्या लाईटिंग वगैरे लावून आहेत का नाही हे ब्रिजवर काय माहीत नाही. 3 ट्रॅक बसवले तिकडं आणि तिकडं 2 असे 5 ट्रॅक, जे दोन्ही साईडला लाईटीचे पोल आहेत ते बसवलेले आहेत. इथं बघा, इथं नळ वगैरे बसवले आहेत. ट्रॅकचं लेवलचं इलेक्ट्रिक पोल, लाईटचे खांब, प्लॅटफॉर्म 1 वर आलोत आपण. हे जे लाईटीचे पोल दिसत ना ते असे पूर्ण बसवलेत. ह्याला पूर्ण पॅक केलं आहे जेणेकरून कुणी घेऊन नाही जाणार. हा मध्येच पोल काय करतोय काय माहिती. इथं वरती त्यांनी ते पोतं असं लावलेलं, पण पाऊस तिथं जर पॅक नाही केलं तर पावसात पाणी ट्यूब लावले ते दोन्ही साईड, तिन्ही साईडला दिसत आहे. आत्ता वडवणीच्या रेल्वे स्टेशनला. आणि सध्या इथं काहीच काम चालू नाही, म्हणजे सगळ्या बंद आहे सध्या काम. वर्कर वगैरे आहेत 1-2, पण ते काही काम नाहीत करत. पण सध्या तरी असं काहीच कुठंच काम नाही दिसत. पण जे काय झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे वळवणीचं रेल्वे स्टेशन. पूर्ण हे जे पत्र्याचं काम दिसतंय ना पूर्ण स्टेशनवरचं, त्या पूर्णला कलर दिलेला आहे. इथं पण व्यवस्थित सगळं झालेलं ट्रायलचं वगैरे आणि लेवलिंगचं सगळं व्यवस्थित दोन्ही साईडला. पुढे दिसते तुम्हाला त्या साईडला आपण जाणार आहेत, पण अगोदर हे साईड तुम्हाला दाखवतो. असं परत फिरून पुढून येणार आहे, त्यामुळे तिकडची साईड पण आणि ह्या दोन्ही साईड कवर होत्या. तर अगोदर तुम्हाला हे दाखवतो. हे बघा, हे जे ब्रिज आहे ह्याला पण कलर दिलेला, पूर्ण कलरचं काम जे आहे ब्रिजचं ते झालेलं आहे. काय म्हणता मग? बघा, पायऱ्याला पण कलर दिलेला आहे आणि वरती पण कलर दिलेला आहे. आणि इलेक्ट्रिक ताराचं जर काम म्हणतात तर ते थोडं पुढं राहिलं, एकदम पुढं काम चालू होतं. आता ते पण नाही दिसत, म्हणजे झालं पूर्ण कंप्लीट झालेलं दिसते तारेचं काम. तारेचं प्लस लाईटिंग. हे बघा, असा कलर दिला ह्या ब्रिजला. पूर्ण हे लावले, पॅक केलं, म्हणजे असं कोणी असं वरून डोकून असं बघू शकत नाही. पूर्ण त्याचं पण काळजी घेतली, पडणार नाही वगैरे वरून कोणी. हे पुढं बघू शकता तुम्ही, पूर्ण खूप लांबपर्यंत इलेक्ट्रिक तार, खांब आणि लाईटिंगचे पोल सगळं काम झालेलं दिसतंय. लेवल ट्रॅकचं काम सगळीकडे झालेलं दिसतं. इकडचं दोन्ही साईडचं ट्रॅकचं काम जे आहे ना, इकडे जे चालू होतं काम, पण आत्ता बघू शकता तुम्ही भरपूर काम झालेलं दिसतं इकडचं. हे ट्रॅक तर ऑलरेडी झालेले होते, लेवल वगैरे सगळं इकडचं राहिलेलं होतं. तर ते दाखवतो तुम्हाला. बघू शकता ही आत्ता हे जे आहे, आपण आता खाली उतरलं तुम्हाला सांगतो. हे जे आहे परळी साईड आहे, तिथं बघा तिन्ही ट्रॅकचं काम झालेलं दिसतं इथं. म्हणजे जिथपर्यंत तुम्ही लांब बघा तिथपर्यंत काम झालेलं दिसतंय. आणि हे जे आहे ही आपली बीड साईड, खाली जातो दाखवतो तुम्हाला. ह्या ब्रिजचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, कलर वगैरे देऊन. त्या लाईटिंग वगैरे लावून आहेत का नाही ह्या ब्रिजवर काय माहीत नाही, कारण इथे पोल बसवलं आहे लाईटिंगचा. बघू शकता ते. हे बघा, इकडं असं काम झालेलं दिसतंय पूर्ण ह्याचं ट्रॅकचं. फक्त लेवलचं काम राहिले साईडनी खडी वगैरे. बाकी ट्रॅक वगैरे पूर्ण बसून झाले. 3 ट्रॅक बसवले तिकडं आणि तिकडं 2 असे 5 ट्रॅक. तर आता आपण जाऊ बीड साईड. हे बघा, हे असे इलेक्ट्रिक खांब जे आहेत ना आपली लाईटिंग, त्या लाईटिंगचे पोल बसवले तिथं आणि हे इलेक्ट्रिक तारचे खांब आहेत. इकडं पण काम झालेलं दिसतंय इलेक्ट्रिकचं. हे पूर्ण म्हणजे भरपूर असं काम झालेलं आहे दोन्ही साईडला. सगळ्यात जास्त ट्रॅक इथेच बसवलेले दिसतात. सगळ्यात जास्त इथं काम झालेलं दिसतं सगळ्यात, बीड स्टेशनपेक्षा सुद्धा. म्हणजे बीडच्या स्टेशनला तरी सध्या 2 ट्रॅकचं काम झालेलं आहे कंप्लीट. जसं की हे झालेलं असं त्या साईडला पण काम चालू आहे, पण ते चालूच आहे, आणखी तिकडे काही बसवलेलं नाही. पण इकडं बघू शकता तुम्ही, इकडं ते पण कंप्लीट झालं आहे, इलेक्ट्रिकचं पण कंप्लीट झालं आहे, ह्या साईडचं पण इलेक्ट्रिकचं कंप्लीट झालं आहे, ट्रॅकचं पण कंप्लीट झालं आहे. फक्त जे राहिलं आहे ते लेवलचं राहिलं थोडंसं, बाकी ऑलमोस्ट डन. हे बघा बसवले आहेत ती, म्हणजे सगळीकडे कंटिन्यू सगळीकडे, म्हणजे दोन्ही साईड लाईटीचे पोल आहेत ते बसवलेले आहेत. हे बघा असं दिसतं हे स्टेशन.
आणि इथं बघा, इथे नळ वगैरे बसवलेत, पाणी वगैरे नाही सध्या, अजून राहिलं आहे ह्याचं काम थोडंफार. बघा मोकळेत. इथं 2 बसवलेत आणि पुढे 2 बसवले पाण्यासाठी. हा ट्रॅक इथे येऊन थांबतो. इथे एक बसवले पाण्याचं. नाही सध्या तरी नाही आहे बाकी. तर हे असं आहे बघा इकडचं अपडेट. म्हणजे बघू शकतो कंटिन्यू असं एकदम लांबपर्यंत दिसतंय. ट्रॅकचं, लेवलचं, इलेक्ट्रिक पोल, लाईटचे खांब, हे सगळं काम झालेलं दिसतंय बीड साईडला पूर्ण. हे असं आहे बघा या स्टेशनचं, वडवणी स्टेशनचं काम झालेलं. पण आत्ता एक पण वर्कर दिसत नाही काम करताना. खुर्च्या पण तिथे ठेवलेलं बसण्यासाठी 1 2 3 4 ठिकाणी बसवलेत ठेवलेत. प्लॅटफॉर्म 1 वर आलोत आपण. आणि तिथे बघा हे जे लाईटीचे पोल दिसत ना, ते असे पूर्ण बसवलेत. हे जिथपर्यंत हा प्लॅटफॉर्म आहे तिथपर्यंत बनवलेला, म्हणजे तो बोर्ड. आणि सेम इकडे पण जे लाईटीचे पोल बसवलेत ना, तर ते वडवणीचा जो बोर्ड दिसतोय ना तिथपर्यंत बसवलेले आहेत. म्हणजे कंप्लीट झालं ऑलमोस्ट. चला आता आपण जाऊ त्यासाठी. तिकडे इथं बसण्यासाठी खुर्च्या वगैरेची व्यवस्था केलेली आहे त्यांनी सध्या तरी. नंतर ट्रेन झाल्यावर सुरू करतेनच आणखी काहीतरी. तर अशा आहे बघा ही ह्या प्लॅटफॉर्म 1ची अपडेट आणि प्लॅटफॉर्म 2ची अपडेट. भरपूर असं काम झालेलं दिसतंय. अशा कलरच्या खुर्च्या बसवल्यात. पण ह्याला पूर्ण पॅक केलं आहे जेणेकरून कुणी घेऊन नाही जाणार. असं पूर्ण ह्याला नट वगैरे लावून पॅक केलेलं आहे. हे तसे बोर्ड लावलेले छोटे छोटे. हा मध्येच पोल काय करतोय काय माहिती इथं. झालं वरती त्यांनी ते इथं हा पोल खांब बसवला आहे ना, तिथे त्यांनी ते लावले मस्त पोतं असं लावलेलं. पण पाऊस तिथं जर पॅक नाही केलं तर पावसात पाणी. हे बघा स्टेशनवर पण अशा लाईटी लावलेल्या आहेत. हे बघा ट्यूब लावले ते दोन्ही साईड, तिन्ही साईडला दिसत आहे. 1 2 आणि हे 3 अशा 3 ठिकाणी ट्यूब लावलेले आहेत. हे बघा मस्तपैकी इथं पण कलर दिलेला आहे, वडवणी नाव दिलेलं आहे. हो हो मस्त वाटते एंट्री. भरपूर असं काम दिसतं झालेलं. कामाबद्दल तर काही नो डाऊटच, कारण की बघू शकता तुम्ही भरपूर असं काम झालेलं दिसतंय. तर ओव्हरऑल असं काम झालेलं आहे पूर्ण. हे पण रूम वगैरे पण केलं तर आय थिंक या रूम इथल्या लोकांना राहण्यासाठी असावा, इथल्या ऑफिसरला जे कोण असतील ते. तर हे असं काम झालेलं आहे वडवणी स्टेशनचं. खूप झालेलं आहे, भरपूर असं काम झालेलं आहे. म्हणजे सगळ्या स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त काम इथं झालेलं दिसते. ट्रॅक पण सगळे जास्त इथंच आहेत. इलेक्ट्रिकचं पण जे काम आहे ते सगळे जास्त इथंच झालेलं आहे सगळ्या स्टेशनपेक्षा, जेवढे मी आत्तापर्यंत बघितले तेवढे. आणि मोठं पण सगळ्यात हे दिसते. आणि काम सगळं झालेलं आहे ह्याचं ऑलमोस्ट डन. आता ट्रेनचंच कन्फर्म डेट आहे, कधी होती काय माहीत. तर असं होतं बघा स्टेशनची अपडेट. ऑलमोस्ट आपण आता म्हणू शकतो की काम झालं आहे पूर्ण. थोडं ते राहिले पण ऑलमोस्ट डन झालेलंच आहे काम वडवणी स्टेशनचं. तर अशी होती ही वडवणी स्टेशनची अपडेट. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.